शहरात ठिकठिकाणी पोस्टर लावले महापालिका निवडणुकांच्या बाबतीत ही प्रचाराची सुरुवात म्हणूया शंखनाद. हे काय आहे की महानगरपालिकेचं जे निवडणूक आहे अनेक वर्षानंतर होत आहे. आता निवडणूक आल्यानंतर मुद्दे काय असतं हे सगळ्यांना माहीत आहे. ज्यांना काही करायचं नसतं, काही दाखवायचं नसतं, ते पुन्हा पुन्हा ते जातीच्या धर्माच्या आधारावर निवडणूक लढण्यास मैदानामध्ये उतरतात. आम्ही आमचा एजेंडा डिक्लेअर केलेला आहे की समजा AIM पक्षाला मला बहुमत मिळालं, आमची सत्ता आली महानगरपालिकेमध्ये, तर आम्ही काय काय करणार. तर आम्ही आमचे ठराव क्रमांक 1 काय असणार, ठराव क्रमांक 2 काय असणार, 3 काय असणार, 4 काय असणार, हे लोकांना कळवण्यासाठी आम्ही होर्डिंग्स लावलेले आहे. म्हणजे आम्ही हे सांगितलेले आहे की आमचा पक्ष महानगरपालिकेमध्ये सत्तेत आला तर आमचा पहिला ठराव हे असणार आहे की आम्ही सगळं देशी दारूचे दुकानं जे आहे ते बंद करण्यासाठी आम्ही एजेंडा आणणार आहे. सगळ्या पक्षांचा सपोर्ट घेणार आहे. किंवा आमच्या शहरामध्ये आमच्या शहराची एक संस्कृती आहे, एक इतिहास आहे. हे सगळं देशीचे दारूचे दुकानं जे आहे ते शहराच्या हद्दीच्या बाहेर आम्ही काढणार आहे. असा ठराव आमचा पहिला ठराव असणार आहे. दुसरा ठराव हे असणार आहे की आपल्याला माहित आहे की आपण 75 वर्ष झालेले आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा शहरासाठी काय आहे तर पाण्यासाठी. 10-10 दिवसानंतर पाणी मिळत आहे काही तासासाठी, आणि महानगरपालिका टॅक्स पूर्ण 30 दिवसाचा घेतो. आमचा दुसरा ठराव हे असणार आहे की ज्या एरियामध्ये जितके दिवस तुम्हाला पाणी मिळेल तितक्याच दिवसाचा आम्ही तुम्हाला टॅक्स घेणार आहे. तर अशा प्रकारचे आम्ही मुद्दे तयार केलेले आहे. आमची अपेक्षा हे आहे, आता याच्यावर चर्चा होऊ द्या आणि दुसऱ्या पक्षांनीही याच्या बाबतीत करा की नाही. हो, MIM पक्षाचं जे ठराव क्रमांक 1 आहे आम्ही त्याला साथ देणार आहे. कारण कुणालाही हे दारूचे दुकानं नाही पाहिजे. आणि खरं म्हणायचं असेल तर दारू विकणारे कोण आहे तर दुसऱ्या पक्षाचे जे मोठे मोठे नेते आहेत ते सगळं दारू विकणारे आहे. देशी दारूची दुकानं कोणाची आहे हेच नेत्यांची आहे. आता त्यांच्या पक्षावर हे अवलंबून आहे की ते आम्हाला साथ देणार का नाही देणार. निवडणुकीची तयारी तुमच्याकडून सुरू झाली? निवडणुकीची तयारी आमची सुरू झालेली आहे, सगळ्यांची सुरू झालेली आहे. त्या अनुषंगानेच आम्ही आमचा एक चेंडू टाकलेला आहे. आता दुसरा पक्ष त्याच्या बाबतीत काय करतं, पण आमची तयारी सुरुवातीपासून होती आणि खूप ताकदीने आम्ही हे इलेक्शन लढणार आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा, काल पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले की संभाजीनगरमध्ये कोरोनामध्ये जे काही घटना घडत आहेत, दरोडा असेल, चोरी असेल, यात काही पोलिसांचा सहभाग आहे आणि त्याबाबतच्या मला तक्रारी आल्या. आता पालकमंत्री शहरात असं म्हणतात